नमस्कार आणि वेलकम टू द न्यू ब्लॉग ऑफ द तन्या निखिल. मी तन्या तुमचं अगदी मनापासून स्वागत करते आपल्या आत्ताच्या ब्लॉगमध्ये. आज दसरा आहे तर तुम्हाला सगळ्यांना विजयादशमीच्या खूप 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 शुभेच्छा. आज निखिलला निघायचं आहे आणि त्याआधी खाली निखिलची आणि सखीची भयंकर मस्ती चालू गाडी धुवायची. तर तिथून आपण ब्लॉग सुरू करूया. सो स्टे ट्यून. अरे वाह तिकडे बाय पप्पा का बाय ए काय करतोय शकू तू पप्पा दाखव पाणी पप्पा दाखव ए मला देते का थोडं? नाही तूच का? मला देते का गं माऊ? देती सोने मी आणलं तुला. कुठं गेली होती का तू? थँक्यू म्हटली का तू दीदी मावशीला? थँक्यू म्हण मावशीला, थँक्यू म्हण. काहीच नाही. कुठं गेली? कुठं घुसली बाई? ते बघ ती आजी चालली बघ, भूर चालली बघ आजी. तिला त्याच्यातच खूप आनंद आहे, बघितला ना. फुगे, चिमटा आणि तुमचं फिरणं. सखी बाय. बघितलं ना, फुगा पण सोडून दिला फिरायला नेता येतात. मम्माला बाय कर. तिला बाय कर. मी येऊ प्लीज. नको सखी प्लीज, मला येऊ दे ना प्लीज नाही. प्लीज. दीदी मावशीला नेते का मग? तुला ऍटलीस्ट नाही तरी नाही म्हणते, मला डायरेक्ट नाही म्हणते. काल ना ते शेंगा कुडीत होतं ना आम्ही. हा मग यायला ते शेंग फोडून आणि ते शेंग आणतीस तोंडात. मग ती कच्चा येतो अशी म्हटली जाणार. कच्चा. अहो मी तिला एक दिवस ना उसळ भात दिला खायला आणि ती शेंगदाणे देत नाही का तिला? नाही हो, असं काही नाही खात. काय माहिती तो कच्चा आहे का पक्का अहो आहे? ऐका ना, तिला कसे शब्द कळतात. कच्चा येतो. मी तिला एकदा उसळ भात दिला, ती म्हणते तिखट आहे. म्हटलं अगं खा. म्हणे गरम आहे. म्हटलं अगं सखी खा, काही नाही होत. मिरची आहे म्हणे त्याच्यात. सांगा तुम्हीला मिरची शिकवायला गेली का? मला काही इतकं विशेष वाटलं. मला म्हटली कच्चा येतो. शहाणी ती जास्त. ते निघणार आहे थोड्या वेळात. त्याच्या आधी माझं थोडं काम होतं. त्याला म्हटलं चल मला गावात घेऊन 5-10 मिनिटं, कारण स्वयंपाक आई करतायत. म्हणजे मला खूप जास्त काही काम नव्हतं. एकच शूटचं होतं सकाळी सकाळी, ते आवरून घेतलं. सखी पण आहे आमच्यासोबत, बट सखी जेव्हा येते तेव्हा ती खालीच खेळत बसते चपल्या बुटांसोबत. निखिल इज ऑल सेट राईट. आणि आज आमच्या घरी पूर्णाचा स्वयंपाक आहे. निखिल काय खाऊन आला असेल, गेस करा. त्याच्यावर आईने एवढी बडबड केली मला, पण मी आईने म्हटलं आलं का दादाला चिपको, कारण मला पण नाही आवडलं. घरी पुरणपोळीचा स्वयंपाकाचं बाहेर जाऊन मिसळ खाऊन आलाय. मला पुरणपोळी आवडत नाही ना, मला मिसळच आवडते. आणि मित्र होते त्यात अंडरलाईन मित्र सिन्नर असो. तर पटपट माझं काम आवडतं. ऍक्च्युली सखीने ना माझी जी वरची मंगळसूत्र असतं ना ते पोत, त्याला तसं हे केलं होतं, तो असं ओढून घेतलं होतं. तर ते यांच्याकडचं तिथे म्हटलं सेकंड भरचं काम आहे. निखिल म्हटलं परत इकडे यायला मला जमणार नाही, तर 10 मिनिटं घेऊन चल. ते लगेच आत्ताच कॅल्क्युलेशन चालू आहे किती आहे किती नाही. ते किती भरली रे ती? जागा खूप आहे माझ्याकडं, पण ते हातातली जी असते ते 7 ते 8 किलो चालवणार. ही 9 किलो झाली. मग आता आपण जी आता चेक केली ती बाकी आहेत ना, बाकी बरोबर आहेत ना? बाकी 23 किलो एवढं तर सामान नाही. पण एकदा चेक करून घे बाबा. दुपारी निखिलची निघायची वेळ आणि दादाला मला घ्यायची वेळ एकच होती. तो आल्यानंतर सखी लगेच पळत पळत मामाकडे जाऊन बसली होती. तिला कळलं होतं की आजपासून मामाकडे जायचं आहे. एवढं सगळं सामान होतं आमचं. आणि सखी खेळता खेळता पापाच्या मांडीवर झोपी गेली. जणू तिला कळलं होतं की पापा आता पुढचे 15-20 दिवस काय मला भेटत नसतो. निखिलची कॅब आली, मग त्याला मी टाटा बाय बाय केलं. हा शॉट मी मुद्दामून घेतला, कारण मी त्याला सांगत होती बघ माझे भाऊ शेवटी तुला मदतीला आलेत म्हणून. दादा आणि आयुष मिळून सगळं सामान वगैरे सेट करून दिलं. निखिलला टाटा केला. मी कितीही नाही म्हटलं ना, मी त्याच्याशी भांडल्याशिवाय राहूच शकत. त्याच्यामुळे तो चालला याचं मला इतकं दुःख होतं, कारण नाही करमत, खरंच नाही करमत. त्यानंतर ना आम्ही पिऊ मामाकडे गेलो होतो येता येता, कारण पिऊ मामाचं सखीचं बॉन्डिंग तर तुम्हाला माहितीच आहे. आम्हाला मे महिन्यात पिऊ मामाने इतकं खेळवलंय की पिऊ मामाकडे आम्ही कधीही जाऊ शकतो. घ्यायला आम्हाला आयुष मामा आला होता, पण पिऊ मामाला बघितलं आम्ही पिऊ मामाकडे गेलो. संध्याकाळी छान दसरा होता म्हणून छान छान तयार झालो. पप्पा बाहेर गेलेले होते, जे सोनं वगैरे घेऊन येतात ना बाहेर पूजा वगैरे करून, ते सगळं घेऊन आले. दादाला बरं नव्हतं म्हणून तो नव्हता गेला, बट ते आल्यावर त्यांची पूजा वगैरे केली आईने.
तर मला घरी येऊन बराच वेळ झालाय आणि आज दसरा आहे त्याच्यामुळे मी अशी छान छान तयार झालोय. सखी इकडे बघ, सखी इकडे बघ, हे बघ, हे बघ, हे बघ. सखीचा हाय, अजिबात मूड हाय. नाहीये. हाय हाय कर कर, बेटा. हाय कर सगळ्यांना. हाय कर, हाय. सखी अजिबात आवडू देत नाही. सखीला फक्त दीदीच्या मागे मागे पळायचंय. गौरी हाय कर. गौरीचं गोड गोड मेकअप केलाय मी आणि मी पण अशी गोड गोड तयार झाली आहे. दादाचं जेवण चालू आहे. वहिनी मेडिकलमध्ये गेलेली आहे आणि आई औक्षण करते. दादा तसंच पप्पा आता ते काय घेऊन आले, सोनं घेऊन आले. हा, सीमोल्लंघन करून आले. हनुमानाला दाखवतात ना आधी, सगळं करून दाखवून मग सोनं घरी घेऊन आले आणि आता मी वाटायला जाणार आहे. मी अशी ती जी घेतली होती ना नारायणपेठ तीच घातली आहे. थांबा तुम्हाला बॅक साईडनी पण लुक दाखवते, आईला घ्यायला सांगते. आईने काय माझा व्हिडिओ घेतला नाही कारण त्यांना पूजा वगैरे करायची होती बाहेर गाड्यांची वगैरे. बऱ्याच ठिकाणी सकाळी करतात, आमच्याकडे संध्याकाळी पूजा करतात. माळा वगैरे सकाळी घालतात पण पूजा संध्याकाळी जेव्हा सोनं वगैरे घरी घेऊन येतात त्यानंतर ही पूजा वगैरे होते. मग गाडींची वगैरे पूजा केली आईने. वहिनी इथे नव्हती कारण ती मेडिकलमध्ये गेलेली होती. तिथे आज तिला 2 दिवस पुढे जायचं नव्हतं म्हणजे काही कामानिमित्त. त्याच्यामुळे आज सगळ्या मुलांना सुट्टी दिली होती दसऱ्याची, त्याच्यामुळे तिला जाणं मॅन्डेटरी होतं, त्याच्यामुळे ती नव्हती घरी. मग दीदी पूजा करत होती. मग सखी कशी मागे राहणार. तर दीदी जे जे करत होती एक्झॅक्ट आमचं ते करणं चालू होतं कारण आमचं देवपूजेचं वेळ तर तुम्हाला असंही माहिती की हळद कुंकू लावल्याशिवाय सखी काही कुठे पुढे हालत नसते. पूजा झाल्यानंतर ना आम्ही सगळ्यांनी एकमेकांना सोनं दिलं आणि इथे मी सखीला शिकवत होती की आजी बाबांच्या पाया कसं पडायचं. तशी ती खूप लहान आहे आय नो आणि बऱ्याच ठिकाणी लहान मुलांना पाया पडू दिलं जात नाही, पण आत्ता जे संस्कार दिले जातात किंवा जे शिकवलं जातं तेच ते मोठेपणी पाहता. गौरीला सवय घरात कोणी आल्यावर पाया पडायची, तशीच मला सखीलाही सवय लावायची. नॉट अबाउट कम्पॅरिझन बट ते छान वाटतं की कोणी घरात मोठ्या आल्यावर पाया वगैरे पडणं, देखावा म्हणून नाही तर निव्वळ आपले जे संस्कार आहेत त्यामुळे. दुनियेत काय चालू आहे ना आमच्या लेकींचं काय चालू आहे बघा. आईने इतकं घर चकाचक केलेलं होतं, गौरीला इतके दिवस काही करायचं नव्हतं पण आज सखीमुळे बघा. चल हे बघा आमच्या दीदीला पण बिघडवून टाकलंय आम्ही येऊन. आमची दीदी एवढी शिस्तीत. सखी खाली फेकायचं नाही. गौरी इकडे हो. सखी आणि तू दोघी पण बघा. हाय करा इकडे. सखी हाय कर बाळा. गौरी ग आमची गौरी आल्यापासून नुसतं सखीच्या मागे 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 हातपूस मम्मम दे. गौरी तू दिसतच नाहीये, तुझी पाठ दिसते फक्त. तुझा ड्रेस दाखव किती छान आहे. हे बघा दोघींचे ड्रेस बऱ्यापैकी सेम सेमच आहे पण आम्ही एकत्र नाही घेतले. गौरीचा मागच्या वर्षी घेतलेला आहे आणि सखीचा आम्ही तुम्हाला आता दाखवला होता. आणि सखीने वाईट हाल केलेत घराचे जे केलेत ते. त्यानंतर आम्ही पुण्याहून काय काय नवीन शिकून आलो ना हे आम्हाला सगळ्या आज्यांना दाखवायचं होतं. त्यामुळे शेकी शेकीवर डान्स सुरू झाला आणि आज्या काय काय शिकल्या आहेत ते आम्हाला दाखवायचं होतं. आणि मला खरंच खूप आनंद झाला. इतके दिवस ना आमच्या मुलांचं किंवा सासरच्यांचं माहेरच्यांचं करण्यात यांनी कधी आयुष्य जगलेलंच नाही जसं आपण आजकाल जगतोय तसं. सो त्या शिकताय, स्वतःहून शिकताय आणि एन्जॉय करताय, ही इतकी मोठी गोष्ट होती. म्हटलं चला मी हे रेकॉर्ड करते कारण मला खूप छान वाटतंय तुम्ही स्वतःहून करताय. तर तुम्ही मम्मीने त्यांच्या डान्सचं बघितला. आम्ही तिथे पल्लवीताई आली होती आणि सखीला माहिती की जेनीची मम्मा आहे त्याच्यामुळे तिला बळजबरी दाराच्या बाहेर घेऊन जाऊन ती तिकडे जाऊन बसली. अर्धा पाऊण तास झाला आहे. मी आत्ता फोन केला तर तिला काही घेणं देणंच नव्हतं माझ्याशी. आता आईचं जेवण बाकी अजून ते झालं का मग आम्ही तिकडे जाऊ. तोपर्यंत सखी येईल झोपायला. तोपर्यंत मला नाही वाटत तिला झोळीची गरज पडेल. ती इतकी दमली आहे की ती पडल्या पडल्या झोपून जाईल. तिकडे काहीतरी खाऊन पिऊन पण गेली ती. आता इथे आल्यानंतर माझी खूप मजा असते की सखी माझ्याकडे नसतेच डायरेक्ट. कालपर्यंत आणि तुला माहिती काय कालपर्यंत सखीने तात्याला भयंकर त्रास दिला, भयंकर. आज जसा दादा घरात आला ना ती दादाच्या मांडीवर जाऊन बसली होती. जसं तिला माहिती होती की आजपासून मामा आहे आपल्याला. नाही तर नाही उठली, दादाच्याच मांडीवर होती. इतकी शहाणी आहे ती. आणि आता पण मस्त मजेत तिकडे गेली पल्लवीताईकडे कारण तिला बुबू खूप आवडतं आणि जेनी तर आमची खूप फेवरेट आहे. त्याच्यामुळे गेलो आहे आम्ही जेनीकडे. जेव्हा मी सखीला घ्यायला गेली ना तेव्हा लेडीज थोड्यावर तिथे त्यांचं चालू होतं. सगळ्या नव्हत्या आज, त्यांचा पूर्ण ग्रुप नव्हता. आज दसरा होता, सगळेच बिझी होते. पण ज्या काही होत्या ना त्यांना असं होतं की तिला शेवटचा दिवस आहे आज पण थोडं नाचून घेऊयात. आणि मस्त वाटत होतं यार की त्या स्वतःहून एन्जॉय करतायत. कोणत्या व्हिडिओसाठी नाही, कोणाला दाखवण्यासाठी नाही, फक्त स्वतःला आनंद मिळतोय म्हणून चालू होतं. मस्त होतं काहीतरी हे. तर येस असं काहीच झालं आमचं दसरा सेलिब्रेशन. लग्नानंतर माझा पहिलाच दसरा काय लग्नानंतरचा माझा मागच्या 6 वर्षातला पहिला सण आहे जो मी माहेरी केला आहे. कारण आमच्या इकडे अशी पद्धत आहे की सगळे सण सासरीच करावे लागतं लग्नानंतर. तर हा पहिला सण आहे जो मी माहेरी केला आणि मी एन्जॉय केला. कारण मला आठवतं आहे म्हणजे काल रात्रीच मी आईला म्हटलं आम्ही मोठे होतो म्हणजे लग्नाच्या 2018पर्यंत 19ला माझं लग्न झालं 2018पर्यंत
पर्समध्ये सोनं घेऊन आम्ही फिरायचो. आमचा मोठा ग्रुप होता. आता सगळ्यांचेच लग्न झाली आहेत, मुली सगळ्या गेल्या आहेत, तरी मुलं नाही एवढे इंटरेस्ट घेत. आम्ही सगळे फिरायचो, सगळी मोठी मोठी पब्लिक. नॉट ओन्ली दसरा, संक्रांतीला फिरायचो, पतंगी उडवायचो, दिवाळीच्या दिवशी, लक्ष्मीपूजनाच्या दिवशी पण आम्ही प्रत्येकाच्या घरी जायचो, गणपतीत सगळे एकमेकांच्या घरी आरतीला असायचो. तर ह्या आठवणी वेगळ्याच असतात. आणि काल मला तसं वाटलं की यार आज मी मम्मीला म्हटलं लहान लहान मुलं येतात ना जेव्हा सोनं द्यायला, म्हटलं आम्ही पण असंच फिरायचो यार. आणि त्याच्याही लहानपणी म्हणजे जेव्हा गौरीच्या एजच्या होती तेव्हा एजची होती मी, तेव्हा आम्ही तिकडे असायचो, सिडको साईडला राहायचो. तर तिकडे आम्ही शॉपमध्ये द्यायला जायचो, कारण ते चॉकलेट द्यायचे त्याच्या बदल्यात. आणि ती खूप मोठी गोष्ट होती की आणि असं पण यार सुयोगवाल्यांनी, म्हणजे दुकानांची नावं, सुयोगवाल्यांनी चॉकलेट दिलं, प्रतीकवाल्यांनी तर काहीच नाही दिलं, त्यांनी तर फक्त सोनंच परत केलं. कारण त्यावेळेस ती हाऊस असायची, ती लालच असायची की यार आपण सोनं देऊयात, तिळगुळ देऊयात आणि त्याच्याबद्दल आपल्याला चॉकलेट मिळेल काइंड ऑफ. तर यार मला खूप छान वाटलं. आज मी व्हिडिओ टाकला की निखिल US ला गेला आहे, त्याच्या शॉर्ट्स मी आज पोस्ट केला. त्याच्या खाली 2-3 जणांच्या कमेंट्स होत्या की नवरा गेला आणि तू लगेच सासरी गेली, नॉट निगेटिव्हली की तू जायला नको होतं वगैरे. तर मलाही घरी थांबायचं होतं, बट इश्यू असा झाला की मळ्यात आमचं सोयाबीन आणि शेंगा, म्हणजे त्याला घुगऱ्या असं म्हणतात आई, तर ते काढायवर आलेलं आहे. त्याच्यामुळे आईंना मळ्यात जावंच लागतं, तात्यांना कोर्टात जावंच लागतं. सखीला मी तिथे एकटी घेऊन नाही राहू शकत, कारण तिची झोळी वरच्या रूममध्ये असते, किचन खाली असतं, कंटिन्यू कोण ना कोणी सुरू असतं, त्याच्यामुळे ते मॅनेज नाही होत. आणि सखीसाठी एक माणूस कंटिन्यू लागतो. तुम्ही म्हणाल की पुण्याला कशी तू हँडल करते, तर पुण्याला ती लिटरली माझ्या डोळ्यासमोर असते. आमचं छोटंसं घर आहे, त्यात मी तिला बेडरूममध्ये झोपवलं आणि मी किचनमध्ये जरी काम केलं तर ती एक्झॅक्ट माझ्या डोळ्यासमोर असते ती झोळी. हे इथे पॉसिबल नाही आहे पडण्या झडण्यापेक्षा. आणि तिला ती खेळायला पण कोणी नाही आहे, आणि ती दिवस कसाही काढेल आमच्यासोबत. बट रात्री तिला माझ्यासोबत निखिलही लागतो झोपायला. माझं काय 90% तिला निखिल लागतं, 10% मी लागते. तसं तिथे नाही आहे, ती आई तात्यांकडे झोपत नाही, तसं ते इथे दादाकडे झोपते. म्हणजे काल दादा आल्या आल्या तिने तात्यांचा हात लगेच सोडून दिला, निखिलचा हात लगेच सोडून दिला. तर तिला लगेच कळतं, ती तशी दलबदलू आहे, लगेच इकडनं तिकडे जाते. तर काइंड ऑफ तसंच इथे तिला आजूबाजूला खेळायला पण परिसर आहे. गौरी आहे, आज मी तिला आत्ता बळजबरी झोपवलं आहे, अगदी बळजबरी. तिला झोपायचंच नव्हतं, तिला फक्त दीदीसोबत खेळायचं होतं. आजूबाजूला इतकी लोकं आहे, मंदिर आहे, त्याच्यामुळे तिचा टाईमपास होतो. सो इट्स फॉर हर, नॉट की मी निघून आली. जर मायाची कामं लवकर आवरली तर मे बी मी जाईल. मी काय अशी वादबीत भांडणं वगैरे करून या काइंड ऑफ नाही आली आहे. आमचं पण काहीतरी ॲडजस्टमेंट असतं. प्लस तुमच्या कृपेमुळे तुम्ही जे आजकाल प्रेम देता त्याच्यामुळे मला ह्या महिन्यात खूप छान छान प्रमोशन्स आलेत. आणि ते पण काम असतं, कधी कधी त्याच्यात 2-3 तास निघून जाता. आणि रोज सखीला मळ्यात नाही पाठवू शकत मी आईसोबत, कारण तिथे विहीर आहे. मळ्यात गेल्यानंतर पण एक माणूस कंटिन्यू तिच्या मागे लागतो, कारण ती जी सुरू झाली तर ती थांबतच नाही पळायची. तर सगळे अडून जातात. आणि आई तात्यांचं ते वय पण नाही की ते कंटिन्यू तिच्या मागे पळतील. इथे ती तुम्हाला सांगते, जशी मी काल आली ना, काल ती लिटरली फक्त 1-1.5 तास घरात होती. ती पल्लवी ताईकडे होती, ती बाहेर नाचायला होती, ती घारे मावशींकडे होती. तर असं तिचा टाईम स्प्लिट होतो किंवा मग तिचं खेळणं होतं. ती दमते इतकी, ती लगेच झोपून जाते. सो अशा गोष्टी आय नो, मी तुम्हाला एक्सप्लेन पण नाही करायला पाहिजे. आणि जे पण कोणी बोलले ते निगेटिव्हली नाही बोलले, ते आपण मला खूप चांगल्या अर्थाने बोललं की तू लगेच निघून यायला नको होतं, बट लिमिटेशन्स येतात. म्हणजे काल मी इकडे आल्या सुद्धा आईन त्यांना मळ्यात जायचं, त्यांना असं झालं होतं की निखिल गेल्यानंतर आम्हाला लगेच जायचं आहे या काइंड ऑफ. तर होतात, म्हणजे गडबड होऊन जाते, त्यामुळे मी इकडे आलेली आहे. त्यांची आवरली 8 दिवसात कामं, तर 8 दिवसांनी मी पुन्हा जाईल तिकडे, कारण की अंतरही जास्त काही नाही आमचं, हार्डली पाऊण 1 तासाचं अंतर आहे. तिकडनं कोणी येऊ शकतं. म्हणजे काल असं होतं ना, काल दादा पण मला घ्यायला याच्यात नव्हता, कारण त्याचं पण जरा काम होतं. पण आमचे जे ड्रायव्हर काका होते ते पण फ्री नव्हते, त्यांना पण लगेच मळ्यात माणसं घेऊन जायचे होते. तर गडबड होऊन जाते सगळी. तर ती गडबड माझ्यामुळे, म्हणजे माझ्या कामातही त्यांची अडचण नको होती, त्यांच्या कामातही माझी अडचण नको होती. आणि सखी काही करूच देत नाही मुळात, किचनमध्ये आईंना काही करू देत नाही. तात्यांचे क्लायंट असतात लिटरली बसलेले, आणि सखी दारावर मारते, बाबा कुठे, बाबा बाहेर ये. तर अशी गडबड होऊन जाते. आणि निखिल पण नव्हतं हँडल करायला, म्हणून मी इकडे आलेली. आणि आय थिंक तो बेस्ट डिसिजन आहे. म्हणजे मी जसं कालपासून बघते मज्जा चालू आहे तिची, आणि माझी पण थोडी मजा चालू आहे. तर येस, आजचा ब्लॉग आपण इथेच संपवूयात. आज बऱ्याच गोष्टी होणार आहेत, त्या पण मी रेकॉर्ड करता आला तर करते. सो स्टे ट्यून. तुम्हाला जर आजचा ब्लॉग आवडला असेल तर डू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. आणि असंच प्रेम देत राहा आम्हाला सगळ्यांना. भेटत पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.